कोल्हापूर महापालिकेच्या अर्ज भरतीला आता सुरुवात झालेली आहे। आता अर्ज विक्री सुरू झाल्या 2-3 दिवसात प्रत्यक्ष उमेदवार अर्ज भरतील। त्यामुळे आता कोण कोण इच्छुक आहे या संदर्भात आता उत्सुकता निर्माण झाली असतानाच खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनीही महापालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांचाही अर्ज त्यांनी नेल्यामुळं आता प्रभाग क्रमांक 3 जो रुईकर कॉलनी महाडिक वसाहत शिवाजी पार्क या भागात आहे त्यामधून ते मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे। अर्ज नेल्यामुळं आता ते या प्रभागातून प्रभाग क्रमांक 3 मधून मैदानात उतरणार हे जवळजवळ नक्की आहे। त्यांच्याबरोबरच आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज, माजी आमदार जयश्री जाधव यांचे सुपुत्र सत्यजित जाधव देखील मैदानात उतरणार आहेत। महाडिक घराण्यात महापालिका निवडणूक लढवणारे कृष्णराज हे पहिलेच असतील। यापूर्वी अमल महाडिक यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली, ते विजयी झाले। शौमिका महाडिक यांनीही जिल्हा परिषद निवडणूक लढवली, विजयी झाल्या, जिल्हा परिषद अध्यक्षा झाल्या। पण महापालिकेत महाडिक घराण्यातील कुणीही यापूर्वी निवडणूक लढवली नव्हती। आता मात्र कृष्णराज महाडिक यांच्या रूपानं महापालिकेत महाडिक हे लढणार आहेत। त्यामुळे कृष्णराज महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी गेल्यावेळी केली होती। कोल्हापूर उत्तरमधून लढण्यासाठी ते इच्छुक होते, पण राजेश क्षीरसागर यांच्यासाठी त्यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली। पुढच्या वेळी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची इच्छाही व्यक्त केली। आता कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लागलेली आहे। या निवडणुकीत आता कृष्णराज महाडिक यांनी उडी मारण्याचा निर्णय घेतलेला आहे। एकूणच खासदार पुत्र आमदार पुत्र हे आता महापालिका निवडणुकीत उतरत असल्यामुळं एक प्रचंड उत्सुकता याविषयी निर्माण झालेली आहे। निवडणूक आता चुरशीची होणार हे नक्की आहे। भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात सध्या जागा वाटप संदर्भात चर्चा तडजोड सुरू आहे आणि आता आमदार आणि खासदारांचे सुपुत्र मैदानात उतरणार असल्यामुळं एकूणच निवडणुकीत रंगत भरणार, निवडणूक चुरशीची होणार हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे। कृष्णराज महाडिक हे यूट्यूबमध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रात, त्यामुळे त्यांच्याविषयी एक उत्सुकता अधिक आहे। पाहूया आता आणखी कोण